परत गावी जायला निघालो आहे. सो मामाच्या गावाला खूप वर्षानंतर, जवळजवळ माझं लग्न झाल्यानंतर मी आता जाते मामाच्या गावाला. म्हणजे माझ्या नाही, अक्षितच्या मामाच्या गावाला. अक्षित पण फर्स्ट टाईम चाललं आहे, म्हणजे 3.5 वर्षामध्ये तो फर्स्ट टाईम चालला आहे मामाच्या गावाला. आणि सुरुवातीपासूनच बोलतात ती नष्टर लागली, ती नष्टर. कारण की का सुरुवातीपासूनच 7ची ट्रेन आली 8:30 पावणे 9 वाजता. तुमची सुरुवात झाली त्याच्यानंतर बघा हे काही दृश्य होते. पण आम्हाला आली होती झोप, त्याच्यामुळे आम्ही झोपून गेलो. सो अक्षित पण येऊन बाजूला झोपला आणि मध्येच जाऊन थांबली 1 तास. कारण की क्रॉसिंग होती, क्रॉसिंग लागल्यामुळे 1 तास आम्ही तिथेच थांबलो होतो. पण फाईन, देवाच्या कृपेने AC ट्रेन असल्यामुळे, ACचा डब्बा असल्यामुळे ना आम्हाला एवढी काही गरमी झाली नाही. आणि असं करत करत थेट आम्ही पोचलो अशा डोंगर, दर्या, झाडांमधून खेडला, म्हणजे माझ्या मामाचं गाव. काही पण बॅग उचलून घ्यायची. ते झाल्यानंतर जे काही ठरलं मी तुम्हाला ते सांगते. पण अक्षरशः त्याला ती बॅग घ्यायची होती. येऊ मोबाईलची शेत घे. कशाला? कोणाचा? हा तो ओढेल. हा देते, चल. ते बघ गाडी आहे तिथे, ते गाडी आहे बघ, ते गाडी आहे ना. हो मी पिऊ, तुला नको? नाही जाणार, कशी जाईल? खाय त्याच्यात ती संपव. चल ये पटकन, हळू. मामा माझी चला. मामा माझे अजून ओळखीचं नाही. मामा माझे आता. अरे त्याची बॅग ना तुम्ही अगोदर टाकलीत ना, आम्हाला बॅग पाहिजे. आता बसलास झालं ना. आमच्या गावचे रस्ते म्हणजे एकदम हायवे सारखे असतात बरं का. कोकणातले असेल तर मला माहितीच असतं. आम्ही जगमधून जायचं ना. रोड
पोचलो. अक्षयच्या मामाच्या गावावर अशी घरं त्या मामाकडे. आणि हे आहे अक्षयच्या मामाचं घरच्या समोर असतं. तिथून थेट आम्ही गेलो आणि गेल्या तर व्हिडिओ काढायची ताकदच नव्हती. जाऊन फ्रेशनअप झालो, जेवलो. त्यानंतर मग हा मी तुम्हाला नजारा दाखवते. काय तो नजारा आहे. गावी गेल्यावर ना, आमच्या गावी म्हणजे माझ्या माहेरी गेल्यावर अजिबात मोबाईलची गरज लागत नाही. कारण की ज्या मोमेंटला आपण गाडीतून उतरल्यावर पाय ठेवतो त्या मोमेंटला मोबाईलची रेंज गेलेली असते. त्याच्यामुळे नो कॉल्स, नथिंग, मेसेज नाही, काय नाही. जे बॅगेत ठेवतो मोबाईल, जे स्टेशनला आल्यावर, निघताना स्टेशनला आल्यावर ते काढतो. म्हणजे बोलतात ना, कनेक्शनच नाही, फक्त पॉझिटिव्ह वाईब्स ओनली. हा आहे तो नजारा. ही जी रेती वगैरे ह्याची का आहे मी तुम्हाला पुढे सांगतेच. आणि ज्या आम्ही गेलो त्या टायमाला कोणीच सांगितलं नव्हतं की आम्ही येणार आहोत. त्याच्यामुळे जेवणाची पण बोंब लागली होती. सो गेलो, फटाफट फ्रेश झालो, जेवण बनवलं, त्यानंतर जेवलो. आणि आज आम्हाला कळलं की आज आहे 10चा रिझल्ट. आणि हा आहे माझ्या भावाचा मुलगा, अक्षयच्या मामाचा मुलगा, जो आहे 10ला होता. त्याला असे मार्क्स, खूप छान मार्क्स मिळाले. सो तिकडे जाऊन आम्हाला कळालं की आज होता 10चा रिझल्ट. सो खूप छान मार्क मिळाले. सो असं होतं आमचा प्रवास. मला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आपण बेटे असं जे काय कोकण सिरीज मी चालू करणार आहे. हा आहे फर्स्ट डे, म्हणजे मुंबई टू कोकण. सो ही संध्याकाळची वेळ होती आणि सूर्य बघा काय दिसत होता, शपथ. ही जे नजारा आहे ना, हे आपण मुंबईला ना जीव तोडला तरी आपल्याला हा नजारा दिसत नाही. त्याच्यामुळे ना वर्षातून गणपती, शिमगा, मे महिना ही कोकणातली फेरी असतेच असते. आणि अक्षयला पण खूप मजा आली, कारण की इथे गाड्या नाहीत, काही नाही. आणि अजून त्याचे फ्रेंड्स येणार होते. सो कोण आहे, सो उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते कळेलच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.